मगाशी आपण बोलताना महाराष्ट्रामध्ये आणि देशभरातच जे डिलिमिटेशन होणार आहे, त्याबद्दल एक पासिंग उल्लेख केला. त्यामुळेच हे इतर जे नेते आहेत, ते भाजपच्या वाटेवर आहेत किंवा भाजप नेतृत्वाशी जुळवून घेतायत का? अशा पद्धतीचं सुद्धा आपण बोलला होतात. तर नक्की हा हे जे डिलिमिटेशन आहे आणि 16, 17, 18 तारखेलाच आता संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून त्या संदर्भात कारवाई देखील पुढे जाऊ शकते आणि 29 पासूनच या सगळ्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असं देखील बोललं जातंय. तर या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्राचं किंवा देशाचंच राजकारण 180 डिग्रीमध्ये पूर्णपणे आता बदलणार आहे का? पूर्णपणे म्हणजे तुम्हाला सांगतो आता भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. ज्यांच्या हाती सत्ता आणि जिथं मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कुशाग्र बुद्धीनं योग्य रणनीतीनं म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या फायद्याने त्या अर्थानं मी म्हणतोय राजकारण करणारा रणनीती आखणारा आणि आधीपासूनच त्याची तयारी करणारा नेता बसलाय ना तिकडं हा विरोधकांसाठी खूप मोठा धोका आहे. धोक्याची घंटा आहे. हे उगाचच मी बोलत नाहीये. तुम्हाला थोडस मागे नेईन मी 10 वर्ष मागे 2017ची मुंबई महापालिकेची निवडणूक 2 जागांनी का होईना भारतीय जनता पार्टी ठाकरेंच्या मागे राहिली, भाजपा नाही सत्तेवर आली. परंतु 40 वरून 82 वर भाजपा कशी गेली होती? मुंबईतल्या नेत्यांनी किती काही बोलू द्या, वास्तव हे होतं की मुख्यमंत्री पदी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास खात्याचा पुरेपूर उपयोग करत मुंबईतील 227 प्रभागांची जी पुनर्रचना केली, ज्या पद्धतीनं त्यांचे जोडकाम केलं तोडकाम केलं ते आपण लक्षात घेतलं तर मुंबई महापालिकेतील 40 ची संख्या 82 वर आणि आता आणखी पुढे का गेली त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकतात. हे पूर्वी घडत नव्हतं का? हे घडत आलेलं आहे. 2009 ला जेव्हा याआधी लोकसभा विधानसभेचं पुनर्रचना झाली तेव्हा सुद्धा काँग्रेसनं आपली कामं करून घेतलेली. उगाच मी काय भाजपा म्हणजे तसं करते असं नाही सांगणार. मात्र त्यावेळी किमान काही संकेत पाळले जातो, ते निकष असतात. उत्तर दक्षिण किंवा सलगता वगैरे वगैरे असं खूप काही असतं. मात्र भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं यात खूपच बारकाईनं सखोलतेनं अभ्यासपूर्वक हे सारं करते त्यातून निकाल हा दुप्पट यशदायी ठरतो. हे अनुभवातून मी सांगतोय. त्यातून विधानसभेचं त्याआधी लोकसभेचं जे पुनर्रचना होईल त्यात नक्कीच फार वेगळं आपल्याला महाराष्ट्राचं राजकीय चित्र समोर येताना दिसेल. अर्थात आणखी एक तरी सुद्धा सांगतो, केवळ पुनर्रचना केली म्हणजे सोयीचं झालं असं नसतं. शेवटी जनभावना तोपर्यंत राजकारण कसं बदलतं यावर सुद्धा बरंच काही अवलंबून असेल, हे नाकारता येत नाही. परंतु जसं आता प्राजक्त तनपुरेंचं राहुरीसाठी बांधतात, तिकडे समजा अहिल्यानगर तालुका जो त्यांचा आहे तिकडे तिकडे त्यांचं काही वेगळं तयार होत असेल पुनर्रचनेनंतर किंवा आता विधान परिषद मिळत असेल, काही सांगता येत नाही आपल्याला, माहित नाहीये आपल्याला, त्यामुळे उगाच अंदाज नाही बांधतात. मात्र तिथे पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने सक्रिय झाल्यात, अंबाजोगाईत त्यांनी कार्यालय उघडलं, इतर ठिकाणी त्या कार्यालय उघडतात, जिल्हाभर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी त्या कार्यालय उघडत आहे. उद्या जालना आणि बीड या 2 मतदारसंघाचे 3 मतदारसंघ किंवा आणखी कोणतरी शेजारचा मिळून 3 मतदारसंघ झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. तेच विधानसभांच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. आणि त्यात सत्तारूढ जेव्हा भाजपा असते, सत्तारूढ भाजपा सत्तारूढ आणि भाजपा हे दोन खूप लिथल कॉम्बिनेशन होतात. त्यांना कळतं. त्यामुळे जे राजकीय नेते पुढचा विचार करून भाजपाकडे जाण्याचा आपला वेग वाढवतील तर मला आश्चर्य वाटणार नाही. हे मी त्या अर्थानं बोललो. कारण या पुनर्रचनेत जे लक्ष घालतील ते पक्ष ते नेते फायद्यात राहतील एवढं नक्की सांगू शकतो.